बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर स्टार्टर्समध्ये सर्वात सगळ्यांची आवडती डिश असते ती म्हणजे व्हेज मंचुरियन. तर हेच व्हेज मंचुरियन आज आपण करणार आहोत. तर हे छान बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होण्यासाठी व्हिडिओमध्ये मी भरपूर टिप्स सांगितल्या आहेत आणि याची एकदम साधी सोपी रेसिपी शेअर केली आहे. तर लगेच आता बनवायला सुरुवात करूया. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी एक मोठी गड्डी कोबीची घेतली आहे. याला आधी कट करून नंतर किसून घ्यायचं आहे. तर शक्यतो कोबी किसूनच घ्या, म्हणजे मग व्यवस्थित बारीक होते. मिक्सरमधून जर आपण बारीक करून घेतली तर कधी कधी त्याचा फार लगदा होतो, त्याला पाणी सुटतं आणि मग पीठ जास्त बसतं आणि जास्त पीठ घातलं की मग मंचुरियन बॉल्स गच्च होतात. तर त्यामुळे शक्यतो किसूनच घ्या. तर आता इथे आपली कोबी किसून झालेली आहे. साधारण 2 कप गच्च भरून मी हा कोबीचा कीस घेतलाय. आता यानुसार सगळी मापं घ्यायची आहेत. तर 1 चमचा मीठ घालूया, अर्धा चमचा काळी मिरी पूड, 1 चमचा लाल तिखट. तर मी इथे काश्मीरी मिरचीचं लाल तिखट वापरलंय, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट. आता सगळं हाताने मिक्स करून घ्यायचंय. तर पूर्वी कोबीसोबत मी गाजर, सिमला मिरची आणि कांदा सुद्धा घालायचे, पण आजकाल स्ट्रीटवर किंवा रेस्टॉरंटमध्ये कोबी मंचुरियन मिळतात, त्यामध्ये फक्त कोबीचाच वापर केला जातो. तर मी सुद्धा आज कोबी घालूनच मंचुरियन बनवणार आहे. आता सगळं मिक्स करून झालेलं आहे. तर यामध्ये मैदा घालायचा आहे. तर मी इथे 4 टेबलस्पून मैदा घेतलाय, पण सुरुवातीला आपण 3 टेबलस्पूनच घालणार आहोत. गरज पडली तर नंतर आणखी घालूया. आणि 3 टेबलस्पूनच कॉर्नफ्लोअर घालायचं आहे. आता हलक्या हाताने हे मिश्रण एकत्र करून घेऊया. फार दाबून याला मळून घ्यायचं नाही. जास्त जर आपण दाबून केलं तर मग या मिश्रणाला पाणी सुटतं आणि यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लोअर भरपूर बसतं आणि मैदा जास्त झाला की मग मंचुरियन बॉल्स गच्च होतात. तर आता मला हे पीठ थोडंसं सैल वाटतंय, तर मी उरलेलं 1 टेबलस्पून मैदा आणि 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर सुद्धा घातलेलं आहे. तर एवढं प्रमाण अगदी योग्य आहे. म्हणजे 2 कप कोबीला आपण 4 टेबलस्पून मैदा आणि 4 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घातलंय. यापेक्षा जास्त मैदा आणि कॉर्नफ्लोअर घालू नका, म्हणजे मग मंचुरियन बॉल्स खायला खूप खमंग चविष्ट लागतात. अगदी नुसते सुद्धा तुम्ही खाऊ शकता, अजिबात चिवट होत नाहीत. तर हात मी धुवून घेतलेत आणि आता मिश्रण हातावर घेऊन गोल गोल फिरून घ्यायचं आणि असे गोल आकारात गोळे तयार करून घ्यायचेत. तर अगदी भराभर हे तयार होतात. फार तुम्हाला मेहनत घ्यावी लागत नाही. तर मिश्रण हातावर घ्यायचं, नुसतं हाताने असं दाबून घेतलं तरी छान बॉल्स तयार होतात. आता हे मंचुरियन बॉल्स लगेच आपल्याला तळून घ्यायचेत. तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं. फार कडकडीत सुद्धा तेल गरम करायचं नाही, एवढं पुरेसं आहे. आता हलक्या हाताने यामध्ये हे मंचुरियन बॉल्स सोडूया. तर पहिल्या बॅचला नेहमी कमीच सोडायचे, म्हणजे आपल्याला तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज येतो. गॅसची फ्लेम मीडियमवर करायची आणि थोडंसं याला सेट होऊ द्यायचं. सेट झाल्यानंतर मग हे उलटून घ्यायचे. तर आता उलटसुलट करून आपण हे तळून घेऊया. हे मंचुरियन बॉल्स आपल्याला हाफ फ्राय करायचेत, म्हणजे अर्धवट तळून घ्यायचेत. तर आता आपले हे इथे झालेले आहेत, काढून घेऊया. आता दुसऱ्या बॅचला मी थोडेसे पहिल्यापेक्षा जास्त सोडलेत. मीडियमवर गॅस ठेवायचा आणि थोडेसे सेट झाल्यावर उलटून घ्यायचे आणि उलटसुलट करून हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की काढून घ्यायचेत. अशाच पद्धतीने सगळे मंचुरियन बॉल्स हाफ फ्राय आपल्याला करून घ्यायचेत. असे अर्धवट तळून घेतले म्हणजे मग मंचुरियन बॉल्स नरम पडत नाहीत आणि चिवटसुद्धा होत नाहीत. मस्त क्रिस्पी कुरकुरीत तयार होतात. तर मी सगळे तळून घेतले होते. आता परत याला फुल फ्राय करायचं आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम टू हायच्या मध्ये ठेवायची आणि भराभर हे तळून घ्यायचेत. आता तळायला अजिबात वेळ लागत नाही. उलटसुलट करून हाय फ्लेमवर हे तळून घ्यायचेत. तर लगेच याला रंग आलाय, काढून घेऊया. दिसायला एकदम भारी दिसत आहेत. अगदी नुसते सुद्धा खायला खूप टेस्टी लागतात.
तर आता अशाच पद्धतीने सगळे मंचुरियन बॉल्स आपल्याला फुल फ्राय करून घ्यायचे. आता पुढची स्टेप करण्यासाठी गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालायचं आणि 1 टेबलस्पून नंतर लसूण घालूया. तर लसूण मी अगदी बारीक कट करून घेतला आहे. आलं पण 1 टेबलस्पून घालायचं आहे, यालासुद्धा बारीक कट करायचं आहे. आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. हे तिन्ही आता अर्धा मिनिटच आपण मीडियम टू हाय फ्लेमवर परतून घेऊया. आणि लगेच आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर पातीचा जो कांदा असतो तो मी घेतला आहे. तर साधारण एक 2 ते 3 टेबलस्पून घालायचा आहे. कांद्याला पण फार परतायची गरज नाही. एखादा मिनिट परतून झाला की लगेच सिमला मिरची घालायची आहे. तर सिमला मिरची मी उभी थोडीशी पातळ चिरून घेतली होती. तर हे सगळं आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरच करायचं आहे. आणि लगेच आता कांद्याची पात घालूया. पाव चमचा काळी मिरी पूड, 1 टेबलस्पून टोमॅटो केचप घातला आहे, 1 चमचा सोया सॉस आणि 1 चमचा चिली सॉस घालायचा आहे. आणि आता सगळं मिक्स करून सगळं हे छान एखादा मिनिट परतून घ्यायचं आहे. तर दिसायलाच एकदम मस्त कलरफुल दिसतंय. यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे हे जे आपण सगळं घातलं आहे ते जळणार नाही. इथे मी आता 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलं आहे. तर यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी घालायचं, मिक्स करायचं आणि हे मिश्रण थोडं थोडं करून या भाज्यांमध्ये घालायचं आहे. म्हणजे या भाज्यांना छान दाटसरपणा येतो आणि थोडीशी ग्रेव्ही तयार होते. आणि मंचुरियन खाताना एकदम कोरडे लागत नाहीत. तर आता थोडं थोडं करून मी हे कॉर्नफ्लोअरचं सगळं मिश्रण यामध्ये घातलं आहे. ग्रेव्ही आपल्याला फार पातळ करायची नाही, अशीच थोडीशी घट्टसर ठेवायची आहे. तर आता परतून झालेली आहे. यामध्ये तळून घेतलेले मंचुरियन बॉल्स घालूया. आणि हे बॉल्स घातल्यानंतर आता याला फारसं शिजवायची गरज नाही. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच गॅस बंद करायचा आहे. तर आपलं व्हेज ड्राय मंचुरियन इथे तयार आहे. दिसायलाच एकदम भारी दिसतंय. याची ग्रेव्हीसुद्धा एकदम पाहिजे तशी मस्त झालेली आहे. फार पातळही नाही आणि फार कोरडेही झालेली नाही. शेवटी थोडीशी परत कांद्याची पात घालूया. तर एकदा माझ्या पद्धतीने अवश्य करून पहा. करताना फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कोबी किसूनच घ्या, म्हणजे त्याला जास्त पाणी सुटत नाही. मैदा आणि कॉर्नफ्लोअर घालताना प्रमाणातच घाला. तळताना पहिल्यांदा हाफ फ्राय करून घ्या आणि नंतर फुल फ्राय करा. याने मंचुरियन बॉल्स एकदम मस्त क्रिस्पी होतात, नरम किंवा चिवट होत नाहीत. आणि शेवटी जेव्हा तुम्ही भाज्यांमध्ये सॉसमध्ये मंचुरियन फ्राय करून घेता तेव्हा त्याची ग्रेव्ही फार पातळ ठेवू नका, थोडीशी घट्टसरच ठेवा. म्हणजे हे मंचुरियन जास्त गुळगुळीत लागत नाहीत, मस्त खाताना क्रिस्पी लागतात. तर केल्यानंतर मला कसे झाले अवश्य कमेंटद्वारे कळवा. नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.